संजय रॉयनं पॉलिग्राफी टेस्टमध्ये सांगितलं की ट्रेनी डॉक्टर जेव्हा सेमिनार हॉलमध्ये झोपली होती तेव्हा तो तिथे गेला आणि त्यानं तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डॉक्टर गाढ झोपेत होती. संजय रॉय तिथे पोहोचताच तिच्यावर त्यानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पुरावा म्हणून संजयच्या शरीरावर काही खुणा आहेत. संजय रॉयनं चौकशी दरम्यान पुढे सांगितलं की ती लेडी डॉक्टर खूपच आरडाओरडा करत होती म्हणून त्यानं तिला मारलं. सेमिनार हॉलमधून जात असताना कोणी तिचा आवाज ऐकून आतमध्ये येईल अशी भीती संजय रॉयला वाटत होती. संजय रॉय म्हणाला की मी तिचा अगोदर गळा दाबला, एकदा नाही दोनदा दाबला आणि जोपर्यंत ट्रेनी डॉक्टर मरत नाही, तिचा आरडाओरडा बंद होत नाही तोपर्यंत मी तिचा गळा दाबतच राहिलो. संजय रॉय हा बॉक्सिंग खेळाडू होता हे देखील समोर आलं आहे. त्यामुळे ट्रेनी डॉक्टर स्वतःला त्याच्या तावडीतून वाचवण्यात अपयशी ठरली. पीडितेने स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, आरडाओरडाही केला, पण संजय रॉयनं तिचा आवाज दाबला आणि अखेर तिनं जीव सोडला. तिचा बलात्कार करून, तिचा खून करून तो घाईतच तिथून बाहेर पडला, जसं की त्यानं काही केलंच नाही. या गुन्ह्यानंतर संजय रॉयनं आपल्या मित्राच्या घरी भेट दिली आणि नंतर तो कोलकाता पोलीस कर्मचारी अनुपम दत्ता यांची देखील भेट घेतली असं त्याने सांगितलं. पण 9 ऑगस्ट रोजी सकाळी ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला आणि लगेचच काही वेळात एका ब्लूटूथ हेडफोनच्या सहाय्यानं संजय रॉयला अटक करण्यात आली, कारण तो ब्लूटूथ हेडफोन हा संजय रॉयच्या फोनला कनेक्ट झाला होता. CBIच्या तपासात त्याच्या मित्राने संजय रॉयबद्दल अतिशय धक्कादायक गोष्टी सांगितल्या. 26 वर्षांपासून ओळखणाऱ्या त्याच्या मित्रानं सांगितलं, संजय रॉय हा दारू पिल्यानंतर अतिशय जनावरांसारखा वागायचा. संजय तर त्याच्या मित्रांच्या बहिणींवर देखील वाईट नजर ठेवायचा. दारू पिऊन मुलींची छेड काढणे ही त्याची पहिल्यापासूनच घाणेरडी सवय होती. कोणतीही मुलगी दिसली की तो तिला वाईट नजरेनंच बघायचा. याशिवाय तो त्याच्या बायकोला देखील खूप जास्त मारायचा. अशाच गोष्टींवरून तिला त्रास द्यायचा, म्हणून बायकोही सोडून गेल्या होत्या. संजयच्या घराशेजारील राहणाऱ्या अजून काही महिलांनी सांगितलं की तो चांगला माणूस नव्हता. जर बाहेर कोणी महिला काम करताना दिसली की तो टक लावून त्या महिलाकडे बघत बसायचा, म्हणून आम्ही दरवाजाही बंद करून घ्यायचो. आरोपी संजय रॉय यानं घटनेच्या रात्री वापरलेली बाईक कोलकाता पोलीस आयुक्त यांच्या नावावर रजिस्टर आहे. CBIने 2 दिवसांपूर्वी आरोपीची बाईक जप्त केली आहे. जे हेल्मेट वापरत होता ते हेल्मेटसुद्धा पोलिसांचं असल्यामुळे त्याला कोणीच कुठेच थांबवत नव्हतं ना त्याची कोणी विचारपूस करत होतं. CBIला त्यानं अजून कोणत्या प्रश्नांची उत्तरं दिलेले आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात. RG कॉर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्याच्या काही तास अगोदर संजय रॉयनं मित्रासोबत दारू पिऊन वेळ घालवला होता. CBIच्या चाचणी दरम्यान संजय रॉयने त्याच्या त्या गुन्ह्याची कबुली देखील आता दिली आहे. गुन्ह्याच्या रात्री त्यानं काय काय केलं असे विचारले असता संजय रॉयनं एजन्सीला सांगितलं की त्यानं 2 रेड लाईट क्षेत्रांना भेट दिली, परंतु कुणासोबतही त्यानं लैंगिक संबंध बनवले नाहीत. त्याने रस्त्यावर एका स्त्रीचा विनयभंग केल्याचे सुद्धा त्यानं कबूल केलं आणि नंतर त्यानं त्याच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिला तिचे नग्न फोटो पाठवण्यास सुद्धा सांगितलेत. संजय रॉय 8 ऑगस्टच्या संध्याकाळी आपल्या मित्राच्या भावाची विचारपूस करण्यासाठी RG कॉर हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. रात्री 11:15 वाजता तो आणि त्याचा मित्र मद्यपान करून म्हणजेच दारू पिऊन तिथून बाहेर पडलेत. प्रथम सोनाकाठीची रेड लाईट एरिया आणि नंतर दक्षिण कोलकाता येथील चेतला रेड लाईट एरियांना त्यानं भेट दिली. त्याचा मित्र चेतला येथे संबंध प्रस्थापित करत असताना संजय रॉय त्याच्या मैत्रिणीशी बोलत बाहेरच थांबला होता आणि तिच्याकडे
तिच्या अश्लील फोटोंची सुद्धा तो मागणी करत होता. संजय रॉय रुग्णालयात परतला आणि 4थ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये तो गेला. पहाटे 4:03 CCTV फुटेजमध्ये तो सेमिनार हॉलच्या कॉरिडॉरमधून जाताना देखील दिसला. 9 ऑगस्ट रोजी डॉक्टर लेडीवर ती विश्रांतीसाठी गेली होती त्या सेमिनार हॉलमध्ये जाऊन तिच्यावर त्यानं बलात्कार करून तिचा खून करून तो तिथून काही झालं नाहीच असं पळून गेला. पण पोलिसांनी त्याला बरोबर पकडले. त्यानंतर काय काय घडलं हे तर सगळं तुम्हाला माहीतच आहे. परंतु अजूनही फक्त आरोपी म्हणून संजय रॉय हाच CBIच्या ताब्यात आहे. दुसरे कोणी आरोपी आहेत का अजून याचा तपास अद्यापही लागला नाही. CBI अजूनही डॉक्टर संदीप घोष यांची चौकशी करत आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा.